ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधौ तत्त्वबोधसेतुकरम् ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 85 काढा। आपण वरील दृष्टांताचा सिद्धांत बघत आहोत। तर दृष्टांत कोणता बघितला आपण जो दृष्टांत बघितला त्याचं नाव काय? लक्षात राहायला पाहिजे, एक दिवस मध्ये गेलं की सगळंच विसरून जायचं नाही। कोणता दृष्टांत बघितला? हा सांगा। आपण हे दृष्टांत बघितला की परक्यामध्ये दुसऱ्याच्या वस्तूवर आपण ममत्व केले, त्याच्यावर बंधन उत्पन्न केले, ते आपले आहे मानलं तर काय होतं? नाही, त्याच्यावर आपण ममत्व केलं तर बंधन उत्पन्न होतं। परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते। हा दृष्टांत आपण बघितला। नित्याच दृष्टांताचा सिद्धांत आपण बघत आहोत। तर आपण दृष्टांताच्या ह्या सिद्धांत शेवटीपर्यंत गेलेलो आहेत। परक्या वस्तूवर ममत्व केल्याने कसं दुःख होतं आणि कसं आपण बंधनात पडतो ही बघितलं। अज्ञानी जीवानं आत्मज्ञान संपादन करण्याच्या कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मनुष्य ध्येय मागून नेला। असं कोण म्हणलं? असं कोण म्हणलं? ओम नमः शिवाय। हात करायचे पटपट। बोला जयश्रीताई, कोण म्हणलं असं? मनुष्यानं आमच्याकडून मनुष्य ध्येय मागून नेला। बोला। ओम नमः शिवाय। हा, मनुष्यानं आमच्याकडून सत्कर्म हे करण्यासाठी पंचमहाभूत म्हणाले। पंचमहाभूत म्हणू लागले। मनुष्याने ह्या जीवाने देहाने नाही, जीवाने हा देह मनुष्य देह आमच्याकडून मागून नेला। आणि कशा करता नेला? काय करायचं होतं त्या सत्कृत्य करायचे होते। ओम नमः शिवाय। जयश्रीताई, काय करायचं होतं मनुष्य ध्येयाला?
मागून घेऊन आत्मज्ञान संपादन. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. आत्मज्ञान प्राप्त करावयाचे होते म्हणून पंचभूतांकडून मनुष्य देह मागून घेतला होता. आत्मज्ञान प्राप्त करायचं होतं, मोक्षापर्यंत जायचं होतं. प्राप्त करावयाचे होते. मोक्ष संपादन करायचा म्हणून पंचमहाभूताकडून मनुष्य ओम नमः शिवाय ताई, आलं का हो बरोबर उत्तर? आलं. आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष. तर मग ती देह पंचमहाभूताकडून हा जीव घेऊन आला आणि आत्मज्ञान तर प्राप्त केलंच नाही, मोक्षापर्यंत तर गेलाच नाही, पण मनुष्य देह हा माझाच म्हणून ह्याच्यामध्ये त्या जीवानं बिराड केलं आणि त्याला 84 लक्ष योनीची शिक्षा झाली. ह्या देहाचा दृष्टा आहे हा मनुष्य देह. दृष्टा कशाला म्हणावे? शिष्य काय म्हणतात, ह्या देहाचा तू दृष्टा आहेस म्हणून हे देह तू नव्हेस, आणि देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही. असे गुरु महाराज आपण मला सांगितले, पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही. तर देहाचा दृष्टा कशाला म्हणावे? पुढचं कळण्यासाठी मागचं आलं पाहिजे. झालेला विषय विसरून जायचा नाही. विसरण्यासाठी आपण एवढा वेळ देत नाहीत. दृष्टा कशाला म्हणावे? दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. देहाचा दृष्टा म्हणजे काय? देहाचा दृष्टा नुसता दृष्टेचं लक्षण झालं. ती देहाचा दृष्टा बोला बुरांडे ताई, देहाचा दृष्टा कशाला म्हणावे? देहाचा दृष्टा म्हणावे, देहाहून जाणतो पाहतो त्याला देहाचा दृष्टा म्हणावे. नंदा कसे बोला, म्यूट करा बुरांडे ताई, म्यूट करा. ओम नमः. देहाहून भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो त्याला देहाचा दृष्टा म्हणावे. देहाहून भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो त्याला देहाचा दृष्टा असे म्हणावे. मग देहाहून भिन्न येतो आणि देहाला जाणतो पाहतो, मग देहच मी देहाहून भिन्न आहे, देहाला जाणतो पाहतो, मग मीच ध्येय होऊ शकतो का? मी देहाहून भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो म्हणल्यावर मी ध्येय आहे का? तुम्ही स्वतः ध्येय आहात का? ओम नमः शिवाय नाही. आम्ही स्वतः ध्येय नाहीत. हा देह पंचमहाभूताचा आहे. देह पंचमहाभूताचा आहे आणि मी ध्येयाहून भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो म्हणून मी देहाचा दृष्टा आहे. देह पंच ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी म्हणजे आत्माच ना? मी म्हणजे आत्मा. ओम नमः शिवाय. आणि पंचमहाभूताचा असल्यामुळे देह तुझाही नाही. मग देह तुझा का नाही? देह तुझा का नाही? ओम नमः शिवाय. कारण तो पंचभूताचा आहे ना, त्याच्याकडून मागून घेतला आपण. प्रश्न नीट म्हणजे उत्तर बरोबर आहे. ओम नमः शिवाय. हा, देह पंचभूताचा आहे, माझा नाही. ओम नमः शिवाय. देह पंचमहाभूताचा असल्यामुळे देह माझा नाही असं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि देह तो का नाही? प्रश्न समजाय पाहिजे. वेगळे प्रश्न दोन. देह तो का नाही? बोला मंगीताई. देह तू का नाही? ओम नमः शिवाय. देह तू का नाही
कारण त्याहून भिन्न असून त्याला जाणतो पाहतो म्हणून स्थूल देह मी नाही. ओम नमः शिवाय. आणि देह तुझा का नाही? कारण देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. ओम नमः शिवाय. म्हणजे हे वेगळे वेगळे दोन प्रश्न आहे, ह्याचे लक्षात घ्यायचं, ह्याचे वेगळे पण आणि ह्याचे उत्तर वेगळे द्यायचे. म्हणून ओम नमः शिवाय. प्रश्न एकदा आणखी सांगायचं. देह तू का नाही? देह तो का हा. नाही? का नाही सांगा, उत्तर सांगा. नाही लक्षात आलं. ओम नमः शिवाय. लक्षात आलं. देहाहून मी भिन्न आहे आणि देहाला जाणतो पाहतो म्हणून देह मी नाही. सूक्ष्म देह भिन्न आहे. सूक्ष्म आणि स्थूल म्हणलं का मी तसं? ते मी ऐकलेलं आहे म्हणून विचारायला लागले. देहाहून मी भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो म्हणून देह मी नाही. मी देहापेक्षा वेगळा आहे म्हणून देह मी नाही. आणि देह तुझा का नाही सांगा. देव ओम नमः शिवाय. देह पंचभूताचा आहे म्हणून देव तुझा नाही. हा, माझा नाही, हा. तुझा नाही, माझा नाही. तुमचा देह आमचा नाही. तो देह. देह पंचमहाभूताचा आहे म्हणून देह माझा नाही. देह मी का नाही? तर मी देहाहून भिन्न राहतो आणि देहाला मी जाणतो पाहतो म्हणून देह मी नाही. आणि देह तुझा का नाही? तर देह पंचमहाभूताचा आहे म्हणून देह माझा नाही. एखादी वस्तू, हे बघा, ही वस्तू आपण जर म्हणलं तर कोणी द्यायला आलं तर म्हणतो ती वस्तू माझी नाही. मग ती देणाऱ्याला लक्षातच नाही कुणाची ती. मग ती काय म्हणती, ही पातेलं द्यायला आली, हो का हे तुमचं पातेलं हो, मी नेलं होतं. ती काय म्हणते, अहो माझं नाही ती पातेलं. मग कुणाचं आहे? तर ती त्या शेजारणीच आहे. मग देह माझा नाही, ज्याची आहे त्याचं सांगायचं. मग पंचमहाभूताचा देह असल्यामुळं देह माझा नाही. आणि मी देह का नाही? तर देहाहून मी भिन्न राहून देहाला जाणतो पाहतो म्हणून देह मी नाही. आले का वेगळे प्रश्न लक्षात मंगेताई? प्रश्न वेगळे कसे आहेत लक्षात आलं का? गुरु म्हणतात. ओम नमः शिवाय. ऐकायले. लक्षात आलं का? नुसतं ऐकायला नळी फुंकिली. गुरु म्हणतात, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूते कोणते? तर आकाश, वायू, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत असं गुरु सांगतात. शिष्यानं प्रश्न विचारलाय, देह पंचमहाभूताचा आहे असं तुम्ही म्हणता, पण पंचमहाभूते कोणते ते मला ठाऊक नाही, तर त्याची नावे मला सांगावी असा प्रश्न विचारला असल्यामुळं गुरु महाराज म्हणतात, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. पुन्हा शिष्य काय म्हणतात, आपण सांगितलेल्या पंचभूताचे भाग माझ्या शरीरात मला स्पष्टपणे दिसत नाहीत. ओम नमः शिवाय. वाचा ताई, शिष्य म्हणतात इथून. ओम नमः शिवाय ताई. वाचा. कोण्या पान 85 पान नंबर? हा, 85 पान नंबरवर खाली पंचमहाभूत झाल्यानंतर शिष्यानं पुन्हा प्रश्न विचारला, नाव सांगितल्यानंतर. हा. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. शिष्य म्हणतो, आपण सांगितलेल्या पंचभूताचे भाग माझ्या शरीरात तर मला स्पष्टपणे दिसत नाहीत. असे असून या देहात पंचमहाभूताचा देह काय म्हणून म्हणावयाचे बरे? गुरु म्हणतात, अरे बाबा, विचार करून शोधून पाहशील तर ते तुला समजेल. तुझ्या शरीरात जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा आहे. द्रवीभूत रसरूप जितका भाग आहे तितकाच अपाचा पाण्याचा आहे.
उष्ण भाग तितका सर्व तेजाचा आहे. चलन वलनाधिक वायूच्या योगाने होते म्हणून तशा सर्व क्रिया वायूच्या आहेत. आणि पोकळी म्हणून जेवढी आहे तेवढा सर्व भाग आकाशाचा आहे. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता पंचमहाभूताची नावे सांगितली. मग पुन्हा शिष्यानं प्रश्न विचारला, आपण सांगितलेल्या पंचभूताचे भाग माझ्या शरीरामध्ये तर मला स्पष्टपणे दिसत नाहीत. आपण जे पंचमहाभूताचे नावच सांगितले, मग ती पंचमहाभूतं माझ्या शरीरात कशा असतील? त्यांचा भाग माझ्या शरीरात कसा आहे ते मला स्पष्टपणे दिसत नाही. असे असून या देहा पंचभूताचा ध्येय काय म्हणून म्हणावयाचे बरे? माझ्या शरीरामध्ये तर पंचमहाभूताचं स्पष्टपणे काहीच दिसत नाही. आता आकाशाचा भाग पोकळी. आता शरीरामध्ये काय आहे हीच आपल्याला माहीत नाही. आकाशामध्ये पोकळी कुठं आहे? ही आकाशाचा भाग पोकळी. वायू कुठं आहे? तेज कुठं आहे? पाणी म्हणजे आप कुठं आहे? आणि पृथ्वीचा हे शरीराचा कोणता भाग आहे हे मला स्पष्टपणे काहीच माहीत नाही. पुन्हा गुरु म्हणतात, अरे बाबा, विचार करून शोधून पाहशील तर हे तुला समजेल. तुझ्या शरीराचा जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा आहे. तुझ्या शरीरामध्ये तू शोधून बघ, शरीरामध्ये नीट. तुझ्या शरीरामध्ये जेवढा जेवढा कठीण भाग आहे तेवढा तेवढा पृथ्वी तत्वाचा आहे. पंचमहाभूतातलं एक जी भूत पृथ्वी तिचा आहे. शोधून पाहशील तर तुला ते समजेल. तुझ्या शरीरात जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा आहे. द्रवीभूत म्हणजेच रसरूप. जितका भाग आहे तितका आपाचा, पाण्याचा आहे. आपाचा म्हणजे पाण्याचा. पाण्याला आप असं म्हणतात. उष्ण भाग जितका आहे ते तेजाचा आहे. शरीर आपलं कसं असतं? गरम लागतं का नाही शरीर? शरीर जर थंड पडलं तर माणूस काय झालेला असतो? बघा, ह्याचं शरीर थंड पडलं म्हणतो. मग तो माणूस जीव त्याच्यामध्ये राहिलेला नसतो. उष्ण भाग तितका सर्व तेजाचा आहे. चलन वलनाधिक वायूच्या योगाने होते. आपण चलतो, वळतो, पळतो, ही जी आपली हालचाल होते ती आपल्या शरीरामध्ये जी वायू आहे त्याच्यामुळे होते. म्हणून अशा सर्व क्रिया वायूच्या आहेत. आणि पोकळी म्हणून जेवढी आहे तेवढा सर्व भाग आकाशाचा आहे. तर आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचा भाग कोणता? बोला. ओम नमः शिवाय. आपल्या शरीरात जेवढा कठीण भाग आहे तेवढा पृथ्वीचा आहे. जेवढा कठीण भाग आहे तेवढा पृथ्वीचा आहे. पृथ्वी तत्वाचा. वायूमुळे काय होते? वायूमुळे शरीरामुळे काय होते? कोणती क्रिया होते वायू शरीरामध्ये? चलतो आपण, चलतो, धावतो, पळतो किंवा वळण घेतो. रोड आला की आपल्याला उजव्या बाजूला जायचं असलं तर उजव्या बाजूला वळण घेतो, डाव्या बाजूला जायचं असलं तर डाव्या बाजूला वळण घेतो. मग ही जी क्रिया होते आपल्या शरीरामध्ये ते क्रिया वायूमुळे होते. वाचा पुढचं. मीनाताई वाचा. शिष्य म्हणतो, हा देह पंचभूताचा आहे
असे आपण संक्षेपाने सांगितले. पण ते विस्तारपूर्वक करण्यासाठी स्थूल देहात पंचभूतांची वेगवेगळी तत्वे कोणती आहेत हे कृपा करून मला सांगावे. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. गुरु म्हणतात. हो. गुरु म्हणतात, स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक पुढे दिल्याप्रमाणे आहे. स्थूल देहाच्या कोष्टकावरील टीका ही पुढे दिली आहे. आकाशाची 5 तत्वे आहेत. त्याचे नाव काम, क्रोध, शोक, मोह आणि भय अशी आहेत. ही सर्व हृदय आकाशात उत्पन्न होतात म्हणून आकाशाची आहेत. हे जाणतोस, अर्थात ही तत्वे तू नाहीस. ही तत्वे आकाशाची आहेत म्हणजे तुझी नाहीत. तू त्याचा द्रष्टा आहेस आणि ही 5 तत्वे बंधनद्वारा अत्यंत दुःख देणारी आहेत. हे सुप्रसिद्धच आहे. ओम नमः शिवाय. हे जगात ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतात, मला वंदन. हा देह पंचभूताचा आहे असे आपण संक्षेपाने सांगितले, म्हणजे थोडक्यात सांगितलं. पंचभूताचा देह असं आहे असं सांगून टाकलं. हा देह पंचभूताचा आहे. मग एवढंच सांगितलं तुम्ही, संक्षेपानं सांगितलं म्हणजे थोडक्यात सांगितलं. पण ते विस्तारपूर्वक करण्यासाठी स्थूल देहात पंचभूताची वेगवेगळी तत्वे कोणती आहेत ते कृपा करून सांगावी. ही तुम्ही थोडक्यात सांगितलं, संक्षेपानं सांगितलं. पण मला आता विस्तारपूर्वक मला कळायला पाहिजे ती तत्व कशी आहेत ते. म्हणून तुम्ही मला विस्तारपूर्वक ते तत्वे, वेगवेगळी तत्वे होती आहेत ते कृपा करून सांगा. कशी आहे ती तत्व, वेगवेगळी कशी तत्व आहेत त्या ध्येयामध्ये ते मला कृपा करून सांगा असं शिष्य म्हणत आहे. पंचमहाभूताची नावे सांगा. ओम नमः शिवाय. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. नमः शिवाय. आता आकाशामध्ये कोणता गुण आहे? बुरांडेताई बोला, हात वरी केलाय. बुरांडेताई, आकाशामध्ये कोणता गुण आहे? आकाशामध्ये जयश्रीताई, आकाशामध्ये एकच गुण आहे आणि तो ओम नमः शिवाय. हा सांगू ओम नमः शिवाय. आकाश आपल्या शरीरामध्ये जेवढी पोकळी आहे तेवढी तो स्वरूपात आकाश तत्वाचा आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. कुणी गुजरबाईंनी सांगितलं का शब्दगुण? ओम नमः शिवाय. कोण म्हणलं शब्दगुण? आता बरोबर सांगितलं, शब्दगुण आहे आकाशात, एकच गुण आहे शब्द. हो, वंदन तुमच्या चरणाला. आकाशामध्ये एकच गुण आहे आणि ते म्हणजे शब्द. दुसरं भूत कोणतं? आणि दुसरं भूत कोणतं? तुम्ही लिहून घेतले पंचमहाभूत. मग वायूमध्ये कोणते गुण आहेत? ओम नमः शिवाय. शब्द आणि स्पर्श. ओम नमः शिवाय. शब्द आणि स्पर्श हे 2 गुण आहेत वायूमध्ये. आकाशामध्ये एकच गुण आहे शब्द. कसं बघा शब्द गुण आहे? आपण रिकामं घरामध्ये शब्द बोला, प्रतिध्वनी येतो आपला. काही सामान नाही त्या घरामध्ये, फक्त घर बांधलेले, आणि तिथं जर आपण एखादा शब्द बोलला तर ते घरामधून प्रतिध्वनी उमटतो. तोच शब्द पुन्हा बोलल्यासारखा वाटतो. किंवा डोंगरामध्ये वरी गेलो आपण आणि मोठ्यानं एखादा शब्द बोलला तर तिथून सुद्धा प्रतिध्वनी येतो. म्हणून आकाशामध्ये एक गुण आहे. दुसरं भूत वायुभूत सांगितलं. ह्याच्यामध्ये 2 गुण आहेत वायुभूतामध्ये. वायूचा स्पर्श अंगाला होतो का नाही हो? थंडी वाजायली, हवा लागली अंगाला, थंडगार हवा लागली तर स्पर्श होतो.
आणि शब्दसुद्धा. वारं जर सुटलं तर वाऱ्याचा आवाज येतो. म्हणून शब्द आणि स्पर्श हे 2 गुण आहेत वायूमध्ये. तिसरं भूत कोणतं? ओम नमः शिवाय सांगू का? हात करता येतं का तुम्हाला? हात करा की सांगा. सांगा केलं. सांगा. तेज आहे. तेज. त्याच्यामध्ये किती गुण आहेत? शब्द, स्पर्श. 2 आहेत का? 3 आहेत. कोणते कोणते? शब्द, स्पर्श, आम्ही काहीतरी लिहायचं म्हणजे बरोबर लिहिलं नाही काही किंवा. अलकाताई बोला. शब्द, स्पर्श, रूप. ओम नमः शिवाय. बघा बरांडेबाई लिहिता येत नाही त्यांना. गुजरबाई बोलायला ती प्रश्नाचे उत्तर. शब्द, स्पर्श आणि रूप. अग्नी दिसतो का नाही आपल्याला? त्याचं रूप दिसतं आणि पोळतो सुद्धा आणि आवाज सुद्धा येतो धड 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 अग्नीचा. म्हणून शब्द आहे. पोळतो म्हणून स्पर्श आहे आणि लाल दिसतो अग्नी म्हणून रूप आहे. 3 गुण आहेत. आकाशामध्ये 1 गुण आहे नुसता शब्द. वायूमध्ये 2 गुण आहेत शब्द आणि स्पर्श. आणि तेजामध्ये 3 गुण आहेत शब्द, स्पर्श आणि रूप. आता 4थं भूत कोणतं? बोला बरांडे ताई. ओम नमः शिवाय. आप. आपामध्ये आपामध्ये जल, शब्द, स्पर्श, रूप आणि रस. ओम नमः शिवाय. शब्द बरोबर आहे का? शब्द कसा जलामध्ये? शब्द कसा स्पष्ट ओळखायला येतो? लक्षात आले का? नाही. म्यूट करा. ओम नमः शिवाय. काकी बोला. ओम नमः शिवाय. हे मी ऐकलंच नव्हतं. हे माझं ऐकलंच नव्हतं मी काही. शब्द पाण्याचा खळखळाट पाणी वाहताना आवाज येतो ना, तोच आवाज असणार. तोच आवाज. शब्द पाण्याचा आवाज वाहताना येतो तो शब्द. त्याच्यामध्ये स्पर्श. आपलं अंग ओलं होतं का नाही पाण्यानं? म्हणून स्पर्श गुण आहे. शब्द, स्पर्श. पाणी दिसतं तिथं. पाणी हे आपल्याला ओळखायला येतं ना, आपल्या डोळ्याला दिसतं. म्हणून रूप सुद्धा गुण आहे तिथं. आणि पाणी द्रवीभूत आहे म्हणून रस गुण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि आणि ही 4च आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस ही 4 गुण आहेत आपामध्ये. लिहून घ्यायचं राहिले सांगा का तुम्ही? ओम नमः शिवाय. दिलंय लिहून ताई त्या दिवशी. घेतलंय तुम्ही सगळ्यांनी लिहून? नव्हते पाठामध्ये ओम नमः शिवाय ताई, म्हणून ती काही कळालं. ओम नमः शिवाय. घ्या मग. आकाशाचा रूप, आकाशाचा शब्द गुण आहे. आकाशामध्ये 1च गुण आहे शब्द. वायूमध्ये 2 गुण आहेत शब्द आणि स्पर्श. तेज. तिसरं भूत तेज आहे. तेजामध्ये 3 गुण आहेत शब्द, स्पर्श आणि रूप. 4थं भूत आहे आप. आप म्हणजेच जल. जलामध्ये 4 गुण आहेत. तिसरं काय ताई? शब्द, तेज. तेज म्हणजे अग्नी. तेज. 3 गुण. स्पर्श. ओम नमः शिवाय. रूप. शब्द, स्पर्श आणि रूप का? दिसतो ना अग्नी समोर. लाल अग्नी दिसतो म्हणून रूप. आपामध्ये 4 गुण आहेत. आप म्हणजे जल. शब्द, स्पर्श, रूप आणि रस.
आणि पृथ्वीमध्ये पाचही गुण आहेत. पृथ्वी या भूतामध्ये पाचही गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस. म्यूट करा ताई, जयश्री ताई म्यूट करा. माईक बंद करा, खरखर आवाज यायलाय. पृथ्वी भूतामध्ये पाचही गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर ही पंचमहाभूते आहेत. ही कशी आहेत देहामध्ये ते मला कृपा करून सांगा, असं शिष्य म्हणत आहे. गुरु म्हणतात, स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक पुढे दिल्याप्रमाणे आहे. स्थूल देहाच्या कोष्टकावरील टीका ही पुढे दिली आहे. आकाशाची 5 तत्वे आहेत, त्याची नावे. आता आकाशभूत आहे, त्या आकाशभूताचे 5 तत्व सांगितले. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. ही 5 तत्वे आकाशभूताची आहेत. कोणती सांगितली तत्वे आकाशभूताची? 5 तत्वे. काम. ओम सांगू. हो सांगा. आकाशभूताचे 5 तत्वे आहेत. एक काम, 2 क्रोध, 3 शोक, 4 मोह आणि 5वा भय. असे 5 तत्वे. तर आपण तत्व बघितलं. आपण बघितलं अनारोपित को तत्व कहिये, पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगितलं. म्हणजे आरोप, देहाचा आत्म्यावर आरोप होतो, पण आत्म्याचा कोणावरच आरोप होत नाही. म्हणून आत्मा ही अनारोपित तत्व आहे. अनारोपित को तत्व कहिये. आता इथं सुद्धा तत्व सांगितलं बघा. इथं आरोपित को तत्व कहिये लिहा. दोन्हीही व्याख्या लिहून घ्या. अनारोपित को तत्व कहिये आणि आरोपित को तत्व कहिये. दोन्हीलाही तत्वच म्हटलेले. मग ही अनारोपित को तत्व कहिये आणि आरोपित को तत्व कहिये. काही तत्व अनारोपित आहेत, काही तत्व आरोपित आहेत. आता अनारोपित तत्व म्हणजे आत्मा. आरोपित काय ताई? आरोपित को तत्व कहिये. आरोपित को तत्व कहिये. म्यूट करा म्हणजे दुसऱ्याला ऐकायला येते. नंदा काकी म्यूट करा. आरोपित को तत्व कहिये. आता अनारोपित तत्व कोणतं? तर आत्मा हे अनारोपित तत्व आहे. आत्म्याचा कुणावरच आरोप होत नाही. पण ही पंचमहाभूते जी आहेत ते आरोपित तत्व आहेत. ही अनारोपित नाही तर आरोपित तत्व आहेत. आता हे आपल्याला पुन्हा बघायचे, स्पष्ट करून व्याख्या लिहून घ्या फक्त. झालं का? काय लिहिलं? ओम नमः शिवाय. आरोपित को तत्व कहिये. हां आरोपित को तत्व कहिये. हां, दोन्ही तत्वच आहे. दोन्ही पण आरोपित को तत्व कहिये, अनारोपित को तत्व कहिये. आता अनारोपित तत्व म्हणजे आत्मा, ज्याचा कुणावरच आरोप होत नाही. आत्म्यावरच सगळे आरोपित आहेत. आत्मदेहाला मी म्हणत नाही. आत्मा एकोटे एकला, ध्येयभाव मावळला. आत्मा एकटाच आहे, तो कुणावर आरोप करत नाही, काहीच नाही. अनारोपित आहे ते. आणि ही पंचमहाभूताची जी तत्वे आहेत, आता आपण बघत आहोत. ही तत्वे कोणते कोणते सांगितले? ही तत्वे काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. ही तत्वे आरोपित आहेत आणि आत्मा मात्र अनारोपित आहे. म्हणून आरोपित को तत्व कहिये आणि अनारोपित को भी तत्व कहिये. ही
सर्व हृदय आकाशात उत्पन्न होतात म्हणून आकाशाची आहेत. ही तत्व कोणती सांगितले हो तत्व? नाव त्यांचे आकाशाचे काम, तत्व. क्रोध, मोह आणि भय. ओम नमः शिवाय ताई. आणखीन एक वेळेस सांगा. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. ओम नमः. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही तत्वे आकाशाची आहेत आणि ते हृदय आकाशात उत्पन्न होतात. ही काम भावना हृदयातच उत्पन्न होते. क्रोध तिथूनच येतो. शोक, मोह ही हृदय आकाशामध्ये उत्पन्न होतात म्हणून ही तत्वे आकाशाची आहेत. म्हणून आकाशाची आहेत हे जाणतोस. अर्थात ही तत्वेच तू नाहीस आणि तत्वे आकाशाची आहेत म्हणजे ती तुझीही नाहीत. तू याचा द्रष्टा आहेस आणि ही 5 तत्वे बंधनद्वारा अत्यंत दुःख देणारी आहेत. तत्व कोणती सांगितली? तत्वांचे नावं सांगा. मीनाताई तुम्ही सांगितलं, दुसरे बोला. एवढे 2-4 जणी तेच का? बोला बाकीचे सुद्धा. आकाशाची तत्वांचे नावे सांगा. बोला ब्रांडताई. आकाशाचे तत्व. ओम नमः शिवाय. आकाशाचे तत्वे कोणती? काम, क्रोध, शोक, मोह, भय. ओम नमः शिवाय. पूर्ण वाक्य म्हणायचं. काम, क्रोध, शोक, मोह, शोक, मोह, भय हे तत्वे आकाशाची आहेत. तत्वे आहेत. ओम नमः शिवाय. ही आकाशाची तत्वे आहेत आणि हृदय आकाशात उत्पन्न होतात. ही सगळं आपल्या हृदयातच होतं, मनामध्येच होतं. हो सांगा सांगा. आकाशाची मुख्य 5 तत्वे आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय ही आकाशाची तत्वे आहेत. ही आकाशाची तत्वे आहेत आणि हे तू जाणतोस. आकाशाची आहेत हे तू जाणतोस. मग ही तत्वेच तू नाहीस. ही जी वस्तू आपण जाणतो, आता आपले डोळे आहेत बघा, आपले डोळे आपल्याला बघता येतात का? दुसऱ्याचे बघता येतात पण आपले. मग आपण जी पाहतो त्याला बघतो ती वस्तू दुसरी असते. अर्थात त्याच्यातून तेच तू नाहीस. ह्या तत्वाला तू जाणतोस. आता आपण जाणतो का नाही हो? काम उत्पन्न झालं आपल्याला कोणत्या गोष्टीचा, काहीतरी घ्यावा वाटलं, समजा संक्रांत आली, साडी घ्यावा वाटली, तरी तर काम उत्पन्न झालं आपल्या मनामध्ये, हृदय आकाशामध्ये. तर आपल्याला जाणतो का नाही आपण, माझ्या मनामध्ये आलं म्हणून. म्हणून आपण त्याला जाणतो. क्रोधाला सुद्धा जाणतो. क्रोध येऊन गेल्यावर मला खूप राग आला होता म्हणतो, किंवा आता मला खूप त्याचा राग आलाय म्हणतो. मग राग, क्रोध मला आला म्हणजे क्रोधापेक्षा मला म्हणणारा वेगळा आहे. क्रोध वेगळा आणि मी वेगळा आहे. शोक सुद्धा तसंच आहे. दुःख झाले, मला खूप दुःख झालं असं म्हणतो. मग मला जो म्हणतो तो वेगळा आहे आणि दुःख वेगळं आहे. मोह, एखादी वस्तू घ्यावं वाटायली, मोह झाला तिचा, ते सुद्धा. आणि भीती वाटायली, नको बाबा तिथं मला खूप भीती वाटायली. मला, मी हा जो म्हणतो तो वेगळा आहे त्या भीतीपेक्षा. भीती वेगळी आणि तो वेगळा आहे. अशी आहेस ही तू जाणतोस. या तत्वाला तू जाणतोस म्हणून हीच तत्वे तू नाहीस. तर तू काय आहेस? ह्याच्यापेक्षा वेगळा दृष्टा आहेस. ओम नमः शिवाय. ही तत्वे तू का नाहीस? ही प्रश्न खूप 2 महत्त्वाचे आहेत. ही तत्वे तू का नाहीस? काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही तत्वे तू का नाहीस?
बोला मीनाताई. ओम नमः शिवाय ताई. हे तत्वे तू का नाहीस? हे तत्वे पंचमहाभूताचे आहेत म्हणून माझे नाहीत. ओम नमः शिवाय. तुझी का नाहीत ही विचारलं नाही मी. ही तत्वे तू का नाहीस ही तर जमली होती. त्याच्याहून भिन्न असून हा त्याच्याहून भिन्न असून त्याला जाणतो पाहतो म्हणून तुझे नाहीत. ओम नमः. तुझे नाही चुका गेली. ही तत्वे तू का नाहीस. बोला जयश्रीताई, कळालंय का? ही तत्वे कारण त्याहून भिन्न असून त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तुझे तत्वे हे तत्वे तुझे नाहीत. ओम नमः शिवाय ताई. मी नाही ओम म्हणायचं. नमः. तुझे म्हणजे दुसरेचे नाही. तुम्हाला प्रश्न विचारलाय तुमच्या शरीरातले ते. मी नाही म्हणायचं. मी नाही हो. हा, मी बरोबर नाही. आहे. आणि ही तत्वे तुझी का नाहीत. आता सांगा काकी, बोला. ही तत्वे तुझी का नाहीत. ही तत्वे तुझी का आहेत? कारण ही तत्वे आकाशाची आहेत, आकाश तत्वाची आहेत. एवढंच का? कारण ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. हे तत्वे तुझे का नाही? हे तत्वे स्थूल देह पंचमहाभूताचे आहेत म्हणून माझे नाहीत. ओम नमः शिवाय. माझी नाहीत ही महत्वाचे. नुसतं तेवढंच नाही सांगायचं. ही तत्वे मी का तू का नाहीस म्हणलं की मी का नाही म्हणून सांगायचं. तू म्हणजे दुसऱ्यावर नाही घालायचं. आपला शोध करायचा आहे आपल्याला. आपल्या शरीरात हुडकायचं आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी मी घालायचं. मी घातला म्हणजे मी आत्मा वेगळा आहे असं सिद्ध होतं. तुझा नाही विचार करायचा, जगाचा नाही विचार करायचा आपल्याला. आपल्या स्वतःचा विचार करायचा आहे. म्हणून तुझी का नाहीत मी विचारलं म्हणलं की तुझीच असं नाही म्हणायचं, माझी म्हणायचं. तू या तत्वाचा द्रष्टा आहेस आणि ही 5 तत्वे बंधनद्वारा अत्यंत दुःख देणारी आहेत. ह्या 5 तत्वामुळं बंधन होतं आणि ह्याच्यामुळं आपल्याला अत्यंत दुःख प्राप्त होतं. कसं दुःख प्राप्त होतं ते बघा. एखादी वस्तू आपल्याला काम उत्पन्न झाला, वस्तू प्राप्त झाली तर लोभ वाढतो बघा. आणि वस्तू नाही प्राप्त झाली तर क्रोध येतो. वस्तू जी पाहिजे ती वस्तू प्राप्त झाली की दुसरी प्राप्त वस्तू हो वाटते. आणि नाही झाली की क्रोध येतो, का प्राप्त झाली नाही म्हणून. बंधनाचं खरं क्रोधाचं दुःखाचं हीच मूळ सांगितलंय. दुःख मुळे हे काम. आता काम कसा प्राप्त झाला नाही तर आपल्याला कसं दुःख होतं, कसा लोभ वाढतो किंवा क्रोध येतो. ही 2 बाजू सांगितल्या. काम पूर्ण झाला तर लोभ वाढतो आणि काम पूर्ण नाही झाला तर क्रोध येतो. आता आपण कुठंतरी गावाला निघालो आणि खूप गरमीचे दिवस आहेत, यात्रेला निघालो, गर्दी आहे खूप, जायचं आहे. आता घरी येऊनच टेन्शन आलेलं आहे. जायचं आहे तर खरं, पण आता एसटीत जागा मिळते का नाही. खूप गर्दी बाबा यात्रेला जाताना. जागा जर नाही मिळाली तर मला उभा राहून जावं लागेल. म्हणून घरामधूनच डोक्यामध्ये विचार आहेत, जागा मिळायला पाहिजे मला, जागा मिळायला पाहिजे, जागा कशी धरावी. म्हणून तो विचार करू लागला आणि त्याला बस स्टँडला गेला, गाडीत बसला आणि जागा मिळाली. जागा मिळाली पण पाठीमागं मिळाली. मग ह्याला घरी काय वाटलं होतं, कोणती ह्याला कामना उत्पन्न झाली होती तर जागा प्राप्त व्हावी एस टीमध्ये, म्हणून ही कामना उत्पन्न झालेली होती. मग जागा मिळाली, कामना पूर्ण झाली पण पाठीमागं मिळाली. मग त्याच्या पुढे अजून लोभ उत्पन्न झाला, आशा उत्पन्न झाली. पाठीमागं जागा मिळाली, पुन्हा वाटू लागलं पाठीमागंच मिळाली जागा, पुढे मिळाली असती तर बरं झालं असतं. थोड्या अंतरावर गेल्यावर पुढे एक जागा रिकामी झाली, तिथं जाऊन बसला. गरमीचे दिवस होते, गरमी होऊ लागली गाडीमध्ये. पुन्हा त्याला वाटू लागलं जागा पुढे मिळाली पण खिडकीजवळ मिळाली असती तर बरं झालं असतं. म्हणजे काम पूर्ण झाला तर पुन्हा लोभ वाढतो आणि काम जर नाही पूर्ण झाला तर क्रोध येतो.
असा हा काम विकार सांगितलेला आहे आणि हाच विकार दुःख देतो. दुसरा विकार क्रोध सांगितला. क्रोध सुद्धा कसा आहे तर राक्षसापेक्षा सुद्धा भयानक क्रोध आहे. राक्षस तरी दुसऱ्याला त्रास देतो, पण क्रोध मात्र आधी स्वतःला त्रास देतो. बघा, ज्याला क्रोध आलाय त्याला आधी जास्त त्रास होतो आणि पुन्हा त्या क्रोधाचा परिणाम तो काहीतरी लोकाला बोलून जातो. क्रोधामध्ये मारतो, बोलतो, काहीतरी विचित्र करतो आणि पुन्हा दुसऱ्याला त्रास होतो. राक्षस स्वतःला त्रास करून घेत नाही, दुसऱ्याला त्रास देतो, पण क्रोध मात्र स्वतःलाही जाळतो आणि दुसऱ्यालाही जाळतो. क्रोधाची अवस्था अशी सांगितली की आपण विस्त असतो, तो हातात घेतला आणि समोरच्याला जोरात फेकून मारला, मग समोरच्यानं चुकविला, मग त्याला पोळलं का नाही पोळलं ते माहीत नाही, पण ह्याचा स्वतःचा हाताला काय झालं? ओम नमः शिवाय. दृष्टांत कळाला का? कळालं का काय सांगितलं ते? ओम नमः शिवाय. ज्याने हातामध्ये विस्तव घेतलाय आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकलाय, तर तिथं त्याचा स्वतःचा हात आधी भाजल ना, पुन्हा दुसऱ्याच्या अंगावर पडल. तसंच क्रोधाचं स्वरूप आहे. क्रोध स्वतःला आधी त्रास देतो आणि दुसऱ्यालाही त्रास देतो. असे हे काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे 5 जे आहेत ते आकाश तत्वाचे सांगितलेले आहेत. आणि ही आकाश तत्व ही आहे ते आरोपित आहे. आता ही आपल्याला 82 तत्व सांगितले ह्या ग्रंथामध्ये, कोणते कोणते आहेत ती. तर आता आपलं सुरुवात झाली ह्या तत्वाचं अभ्यासाची. आकाशाचे हे 5 तत्व आपण बघणार आहोत. आपला वेळ झालेला आहे, राहिलेला विषय आपण उद्या बघू. आपल्याला हे पंचमहाभूताची सगळेच तत्व बघायचे आहेत. आकाशाची, वायूची, तेजाची, आपाची आणि पृथ्वीची. इथं स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 1 सांगितलं, त्याच्यामध्ये सगळेच तत्व सांगितलेले आहेत बघा. तर ह्याचा आपण विचार उद्या करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व साधू संतांच्या मुक्तीजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई. म्यूट करा नंदाताई, म्यूट करा. नंदाताई कोण आहेत? म्यूट करा. तर झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी, सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जे हा ध्येयाकडून, या ध्येयाच्या मुखाकडून जे अयोग्य शब्द बोलण्याच्या ओघामध्ये बाहेर पडले, ते माझ्या वाणीचा दोष. जी योग्य असं ज्ञान बाहेर पडलं ते माझ्या सद्गुरू माऊलीचं, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.